काळाच्या ओघामध्ये मुले ऑनलाईन गेमच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे मैदानी खेळांकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील खेळ कोणते आहेत याबाबत विद्यार्थ्यांना काहीही माहिती नसते. मात्र जालन्यातील ओंकारेश्वर आश्रम इथे असलेल्या गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रकलांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. यामध्ये गाठी फिरवणे, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडसवारी, मल्लखांब इत्यादी खेळांचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दररोज दिलं जातं. पाहुयात कशा पद्धतीने सुरू आहे इथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण आणि यामागे काय उद्देश आहे. इथे संस्कार प्रबोधिनी गुरुकुल विद्यालयामध्ये जे की आधुनिक शिक्षण आहे त्याचबरोबर प्राचीन शिवकालीन शिक्षण पण दिले जातं. तर आता या 5वी ते 10वी शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण, त्याचबरोबर विविध क्रीडा आणि शिवकालीन प्रशिक्षण असं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतू हे शिक्षण आपण देत आहोत. यामध्ये अध्यात्मामध्ये संस्कृत असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, त्यानंतर गायन वादन असेल, शालेय शिक्षण 5वी ते 10वी जे शालेय विषय असतात ते पूर्ण शिकवले जातात. परंतु विशेषतः की जे लुप्त पावत चाललेला खेळ आहे, ज्याला आपण शिवकालीन क्रीडा म्हणतो, लाठीकाठी आहे, दांडपट्टा आहे, घोडेस्वारी आहे, दंडसाखळी आहे, तलवारबाजी आहे, हे जे मर्दानी खेळ आहेत हे आजच्या युगामध्ये लुप्त पावत चाललेले आहेत आणि याचे पुनरुत्थान व्हावं, याची पुनर्प्रसिद्धी व्हावी आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं शारीरिकदृष्ट्या ते मजबूत व्हावेत म्हणून आपण या गुरुकुल विद्यालयामध्ये शिवकालीन क्रीडेचं प्रशिक्षण देत आहोत. आणि अतिशय विद्यार्थी चांगल्यापैकी घोडेस्वारी करतात, तलवारबाजी करतात, दांडपट्टा चालवतात, लाठीकाठी खेळतात. अशा प्रकारे विविध खेळाचं प्रशिक्षण आपण या विद्यालयातून देत आहोत आणि याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शारीरिक, मानसिक, बौद्धिक असा सर्वांगीण विकास या विद्यार्थ्यांचा व्हावा. आणि येथे 180 ते 200 विद्यार्थी निवासी आहेत आणि त्यांचं सकाळपासून दिनचर्या योगा असेल, प्राणायाम असेल आणि शिवकालीन क्रीडा असेल, असे सकाळी 4 वाजल्यापासूनच त्यांची दिनचर्या सुरू होती तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण ते दिनचर्यामध्ये असतात. आणि विद्यार्थ्यांचे राहणे, त्याचबरोबर त्यांचं जेवण व्यवस्था, नाश्ता इत्यादी सर्व काही ही संस्था विद्यार्थ्यांसाठी करत असते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या संस्थेचा हेतू आहे. संस्कार प्रबोधिनी गुरुकुल विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच गायन, वादन, कीर्तन, पारंपरिक कला, त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रकलांचं प्रशिक्षण देखील दिलं जातंय. विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच यामागील उद्देश असल्याचं गुरुकुलाचे अध्यक्ष बालक गिरी बाबा यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.